हा एक सेन्सर आहे, हा पण एक सेन्सर आहे. बघा आपण दोन्ही सेन्सर चेक केले होते राईट. हा तुमचा आहे रूम टेम्परेचर सेन्सर. हवा अशी रूम मध्ये इथून शिरणार आहे याच्या आत जाणार आणि याच्या मागून फिरून अशी बाहेर राईट. इथून जाणार इथून बाहेर पडणार. याच्या कॉईलमधून गेल्याच्यानंतर थंडी होणेच आहे तिला, कारण थंड होणारा पार्ट आपला हा आहे, इव्हॅपोरेटर हा आहे. याच्यातून पास होणार तर ती थंडी होणार, इथून बाहेर पडणार. आणि त्या ते मॉडेल पाहिलं तर तुमच्या पॅनलवरचं वरून हवा येणार, आत घुसणार आणि खालून त्या फ्लॅपमधून निघणार. मधात कॉईल उभी आहे, त्याला जावं लागणार कॉईलमधूनच, कुलिंग कॉईल. त्याच्यामधून गेलं तर ते थंडी होणार, हीट काढून घेणार हा पार्ट आपला, त्या जाणाऱ्या एअरमधली हीट काढून घेणार. हे दोन आपले सेन्सर आहेत. हे तुमचे कोणते सेन्सर असणार आहे? टेम्परेचर सेन्सर आहे, पण याला म्हणू आपण NTC. हे सेन्सरला अशा प्रकारच्या सेन्सरला थर्मिस्टर असं पण नाव, थर्मिस्टर म्हणतात, कारण हा थर्मल रजिस्टर आहे म्हणजे याला थर्मिस्टर असं म्हणतात. तर हे NTC टाईपचे थर्मिस्टर असतात. याच्या समोर दिसते तुम्हाला या ठिकाणी पूर्ण वायरिंग ठेवली आहे. याची मेन्स कॉर्ड आहे. मेन्स कॉर्ड म्हणजे याचे मेन्स म्हणजे पॉवर सप्लाय, मेन पॉवर सप्लाय. याच्यामधून बघा लाल, काळा आणि हिरवा वायर आहे. हिरवा अर्थिंग, लाल, काळा स्टँडर्ड कलर कोड आहे. ठीक आहे, हे स्टँडर्ड कलर आहे. इकडे वायरिंग चुकीची असेल तर सगळं उलटं होऊ शकतं, पण स्टँडर्ड काय असणार आहे? हेच कलर, हिरवा अर्थिंग, लाल पेज आणि काळा न्यूट्रल. ठीक आहे. हा याच्यावर तुम्हाला बटन दिसतात वेगवेगळे. काही काही लिहिलं बरं, पॉवर लिहिलं आहे, चिन्ह आहे, तुम्ही पॉवर चालू करू शकता. छोटासा डिस्प्ले पण असणार आहे. हा इथे तुम्हाला आकडे दिसणार आहे. इकडे एसीचे पॉईंट इथे बघा, इथे मोटर दिसते, फॅन मोटरमध्ये तुम्हाला पंखा पण आहे. याच मोटरला तिकडून पण शाफ्ट आहे, तिकडे गेलेला आहे समोर, डबल शाफ्टची मोटर आहे. हा बॉक्स बंद दिसतो आपल्याला. याच्या आत ब्लोअर आहे दुसरा, सेंट्रीफ्युगल ब्लोअर. समोरून हवा घेतो आणि इकडे फेकतो आणि इथून बाहेर काढतो. हा काय करतो? हा पंखा इकडे हवा याच्यावर फेकतो. त्याच्यात पार्टिशन, हा हिची वॉल आहे, पार्टिशन केलेलं आहे. हे पार्टिशन म्हणजे असं समजा की इकडची दुसरी रूम आहे, इकडची दुसरी रूम. हा पार्ट पूर्णपणे रूमच्या बाहेर जातो. जेव्हा आपण याला खिडकीत टाकतो, त्या पार्टिशनच्या बाहेरचा भाग कुठे चालला? रूमच्या बाहेर. आणि रूमच्या बाहेर काय असते? कंडेन्सर. मग मागची कॉईल काय असणार आहे? ही वाली कंडेन्सर कॉईल. साध्या फ्रीजच्या एवढं गॅस नाही, याच्यात जास्त गॅस आहे. आणि एवढी मोठी रूम थंड करायची, फ्रीज एवढी छोटी बॉडी थंड नाही करायची. कंडेन्सरचं प्रमाण मोठं आहे, म्हणून मग त्याला नुसत्या हवेच्या भरोश्यावर बसून नाही करणार. जर हवा जरा जोरात फेकायला लागेल त्याच्यावर कंडेन्सेशन करण्यासाठी, म्हणून पंखा लावला. बरोबर आहे. फॅन मोटर पण लावलेली आहे. त्याच शाफ्टवर पुढे दुसरा बोर्ड लावलेला आहे, रूममध्ये एअर फिरवायचं काम करतो. या एसीला मधातून आपण कापलो, इथून एक कट मारला आरीनं, 2 पीस केले. 2 मोटर लागले, 2 मोटर लागेल सेपरेट. करेक्ट, बरोबर बोलला आपण. तर बघा, ते 2 पीस केले. एखाद्या गोष्टीला अलग करणे म्हणजे स्प्लिट करणे. त्याचं नाव स्प्लिट एसी पडलं, स्प्लिट केल्यामुळं. बरोबर, तेच आहे. याचं रूप बदलून तसं केलं. त्याला जरा हे आवाज करणारे कॉम्प्रेसर आहे, हा इथं फॅन मोटर आहे. आवाज करणारे पार्ट बाहेरच्या डब्यात टाकून दिले. इथं पण एक मोटर लागेलच ना, तिथली हवा फिरवायसाठी. एक सायलेंट झाली मोटर टाकली, जरा शांत झाला ते मशीन, व्यवस्थित शांत वाटतं. हा थोडासा आवाज करतो. खिडकीतच असल्याच्यानं आपल्या रूममध्ये चालू बंद होणं, कॉम्प्रेसरचा फॅन चालू झाला, कॉम्प्रेसर चालू झाला, आवाज येत राहतो. कूलरसारखा, कूलरपेक्षा कमी पण कूलरसारखा. कूलर कसा खिडकीत असतो, आपला आवाज येतो घरात, तसं एसीचं माहीत पडत नाही, थंड थंड झाल्यासारखं वाटते. बरोबर आहे. पार्ट डिवाइड. आज आपला पूर्ण फोकस आहे फक्त वायरिंग, आपण बाकी काही बघणार नाही. त्याला स्वतंत्र आपण एसीच्या चॅप्टरमध्ये बघू. ठीक आहे, तुमच्या फक्त इंट्रोडक्शनसाठी आज उघडलेलं आहे. आपण काय सगळं असणार आहे. थंड करायला लागणार नाही. आता तुम्ही याचा शोध लावा, अशी सिस्टम तुमच्या समोरच आहे. तुम्ही बघा, कुठं कॉम्प्रेसर आहे, कुठं डिस्चार्ज लाईन आहे, कोणती कॅपॅसिटी आहे, कोणताही ऑपरेटर तुम्ही बघू शकता. ठीक आहे. काही लोक ते बघा, काही लोकांनी वायरिंग काढावं. वायरिंग झाली आमच्यावाली. कंट्रोल बॉक्स बाहेर काढा. कॉम्प्रेसर ऑइल सेपरेट आहे.